आज सर्व शेतकरी खुश. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता आज दुपारी 2:30 वाजतापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात या जिल्ह्यांमध्ये, या गावांमध्ये आणि या तालुक्यांमध्ये जमा होत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल मोठी आनंदाची बातमी. आता नवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2:30 वाजता 2:30 जे की या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता आज दुपारी 2:30 वाजल्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकरी बांधवांना SMS आलेले आहे. जर तुम्हाला SMS आलेला नसेल किंवा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही पैसे या जिल्ह्यांमध्ये 2,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे थेट DBTद्वारे. जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम पैसे जमा होत आहे अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. यानंतर हिंगोलीनंतर आता आपलं जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. काही लाभार्थ्यांना DBT प्रोसेसिंग सुरू आहे, सर्व्हर अपडेट आहे. त्याचप्रमाणे आता इत्यादी कारणामुळे आता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे ते जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये कोणाला मिळत आहे, ज्यांचे PM किसानचे खाते ॲक्टिव्ह आहे, म्हणजे ज्यांना कोणाला PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे, ज्यांनी KYC केलेली आहे. तर आता बँकेची KYC वेगळी आहे, बँकेची KYC वेगळी आहे आणि PM किसानची KYC वेगळी आहे. हे दोन्ही तुम्हाला KYC इथं करायचे आहे, PM किसानची आणि बँकेची देखील. यानंतर इथे आधार कार्डशी बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे, NPSI मॅपिंग खाते असणे आवश्यक आहे, जमीन पडताळणी पूर्ण शेतकरी असलेले किंवा मागील हप्ता तुम्हाला मिळालेला असणे आवश्यक आहे. तर अशांना पैसे इथं जमा होत आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले आहे. यानंतर या कारणामुळे पैसे पेंडिंग राहते. बरेच जणांची KYC नाही, बँकेची KYC वेगळी आहे. बँकेची KYC बँकेमध्ये जाऊन करा. PM किसानची KYC तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता. PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही CSCच्या मार्फत CSC केंद्रावर जाऊन देखील KYC करू शकता. बँक खाते आधार सेंडिंग नाही, बँक खाते बंद आहे, DBT सुरू नाही किंवा जमीन पडताळणी बाकी आहे, तर अशांना पैसे ते येणार नाही. बँकेचा SMS आला का चेक करा, बँक पासबुकवर एंट्री घ्या, आधार लिंक आहे की नाही अकाउंट चेक करा. तर उर्वरित लाभार्थ्यांना येत्या 7 दिवसांमध्ये लवकरच जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता इथे जमा होणार आहे. आता PM किसानच्या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला नमोचा नवा हप्ता इथे मिळणार आहे. आता ही एक महत्त्वाची अपडेट आली आहे. तर आता PM किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे गरजेचं आहे. आता PM किसानची पात्र लाभार्थ्यांची यादी कशी पाहिजे हे आपण इथं पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करा. तर यामध्ये टाका PM किसान. तुम्ही PM किसान जसं टाकाल तर यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी लिस्ट, या ऑप्शनवरती क्लिक करा. तर यामध्ये आपलं राज्य सिलेक्ट करा, आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा, गुगल ओपन करा, त्यामध्ये टाकायचं आहे PM किसान. पहिली जी लिंक येईल त्याच लिंकवरती क्लिक करा आणि बेनिफिशियरी स्टेटस किंवा बेनिफिशियरी लिस्ट यावरती क्लिक करा. आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करा आणि आपल्याला क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती. तुम्ही जसे क्लिक कराल तर यामध्ये तुमचे नाव दिसेल, वडिलांचे नाव, गाव, हप्ता, हे तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला तिथून बघायला मिळेल. तर लगेच पहा. आता याचप्रमाणे तुम्ही यादी देखील डाउनलोड करता येणार आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे का आलेले नाहीत व तुम्हाला पैसे येत नसतील तर तो कोणत्या कारणामुळे. सर्वप्रथम आता यामध्ये KYC. आता ज्यांची कोणाची बँकेची KYC राहिलेली आहे किंवा PM किसानची KYC बाकी राहिलेली आहे तर अशांना पैसे इथं अडकलेले आहेत. दुसरं जे यामध्ये आहे आधार लिंक खातं. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे थांबलेले आहे. NPSI मॅपिंग, बँकमध्ये जाऊन DBT लिंक करा, NPSI मॅपिंग ॲक्टिव्ह करा. PM किसान स्टेटस तपासा. जर PM किसानचा हप्ता बंद असेल तर तुम्हाला नमोचा देखील पैसे इथं येणार नाही. जमिनीची पडताळणी पूर्ण आहे का तपासा, म्हणजे लँड सेंडिंग बरोबर आहे का, व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्यास पेमेंट थांबू शकते. बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा, बँकेची KYC केली की नाही चेक करा. एक संबंधित तुम्हाला एक लेखी अर्ज देतो डेमो म्हणून. प्रति शाखा व्यवस्थापक, संबंधित अधिकारी, हे तुमच्या तहसीलमध्ये कार्यालयामध्ये एक PM किसानचं ऑफिस असेल तिथं तुम्ही चेक करा. आपला तालुक्याला जिल्ह्याला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा न झाल्याबाबत अर्ज
मी खालील सही करणारा शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहे. माझे PM किसान शेतकरी योजनेचे नाव असून माझ्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. यामध्ये नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात आजच पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होत आहे पैसे. आता माझे खाते तपासून लवकरात लवकर माझा हप्ता बंद असेल तर सुरू करण्यात यावा. याचप्रमाणे आता 2000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जे की पात्र शेतकरी बांधव होते तर असे सुद्धा 9व्या हप्त्यासाठी इथे पात्र ठरलेले आहेत आणि 9वा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे. याचप्रमाणे आता PM किसान खातं तुमचं ॲक्टिव्ह, eKYC, आधार लिंक. तर अशा शेतकरी बांधवांना जे की 9वा हप्ता खात्यामध्ये इथं जमा होत आहे. असं नाही की तुमच्याच खात्यामध्ये आला असं नाही. आता सर्वच शेतकरी बांधवांचे जे की पात्र शेतकरी बांधव आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पीक विम्याचा वाटप देखील सुरू झालेलं आहे. याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता थेट DBTद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. आता याचप्रमाणे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज दुपारी 2:30 म्हणजे 2:30 वाजल्याच्या सुमारास पैसे इथं जमा होण्यास सुरुवात होणार.